प्रलंबित आहेत त्या प्रश्नाला वाचा फोडण्याचं काम हे पत्रकार असेल, अनेक आमचे लोकप्रतिनिधी असेल या ठिकाणी आम्ही करत असतो. आणि निश्चित माझ्यावर खूप मोठी शहराची जबाबदारी आहे. ती माझं प्रामाणिकपणे मी या ठिकाणी जे काय आपल्या शहरासाठी आपण करू शकतो ते मी प्रामाणिकपणे या ठिकाणी मी प्रयत्न करणार आहे. आणि आपल्याला माहिती आहे अनेक प्रश्न असतील या ठिकाणी, उद्यानाचे विषय आहेत. आपल्या अनेक सोलापूर शहरामध्ये जे उद्यान आहेत, उद्याने ओस पडलेले आहेत, त्या उद्यानाचा विषय आहे. परत तसेच आपले जे स्मशानभूमी आहेत, स्मशानभूमी देखील या ठिकाणी जवळपास आपल्याला 60 50 स्मशानभूमी आहेत या ठिकाणी. त्या अगेन्स्ट आपल्याला फक्त स्मार्ट सिटीच्या माध्यमातून 14 स्मशानभूमीच्या या ठिकाणी सुशोभीकरण करण्यात आलं. पण त्यात बाकीचे जे काय अजून राहिलेले आहेत त्याच्या देखील आपल्याला या ठिकाणी काम करायचं एवढं सांगतो. आणि सोलापूर शहरामध्ये स्मार्ट सिटीच्या माध्यमातून अनेक कामं या ठिकाणी झालेले आहेत, पण त्याचं मेंटेनन्स न होता या ठिकाणी मेंटेनन्स कसं केलं पाहिजे झोनच्या माध्यमातून, जोपर्यंत झोन निर्मिती होत नाही. मी जेव्हा महापौर झालो मला एकच कारण का मी हातदोड भागातून मी या ठिकाणी निवडून आलो. गेले 4 टर्म झाले मी हातदोड भागाचं त्या ठिकाणी प्रतिनिधी करतो. समाजातले जे काही शेवटचे बारीक सारीक जे गोष्टी आहेत ते मला सर्व ज्ञात आहेत. आपला सोलापूर शहर, सुंदर सोलापूर शहर आपल्याला जर करायचं असेल तर झोन निर्मिती होणं हे गरजेचं होतं. म्हणून एकच झोन, जवळपास एक प्रभाग 4 झोन मध्ये वाटला गेला होता. त्या ठिकाणी मी जास्त काही न बोलता कामावर भर कसं देता येईल म्हणून या ठिकाणी आम्ही झोनवर या ठिकाणी प्रेशराईज करून सोलापूर शहरातले पहिला झोन सक्षमीकरण या ठिकाणी केलं. आणि झोन सक्षमीकरण करून एक प्रभाग एक झोन अशा पद्धतीने कामाची वाटचाल त्या ठिकाणी चालू केली. आणि आता निश्चित आपले जेवढे काही कामं सोलापूर सिटीच्या माध्यमातून, स्मार्ट सिटीच्या माध्यमातून या ठिकाणी झालेलं आहे, त्याचं मेंटेनन्स असेल, त्याचं स्वच्छता असेल, आज धुळीचं प्रमाण आपल्या सोलापूर शहरामध्ये जास्ती प्रमाणात आहे, त्याचा विषय असेल. डिवायडर मध्ये आज आपल्याला बघतो सोलापूर, सुंदर सोलापूर, स्वच्छ सोलापूर आपण म्हणतो, पण अनेक डिवायडर मध्ये या ठिकाणी झाडं आपण मध्यंतरी लावलेले होते तेही देखील या ठिकाणी नसल्यासारखे आहेत. तर कुणाला आपण संस्थेला या ठिकाणी काय टॅक्स बेनिफिट देऊन शास्ती फी असेल, शास्ती फीच्या माध्यमातून आपण शास्ती फी दरवर्षी 50% माफ करतो. तर शास्ती फी 100% माफ करू, पण तुम्ही हे झाडं जगवा म्हणून आपण त्या संस्थेला जर दिलं तर निश्चित आपलं सोलापूर सुंदर या ठिकाणी दिसेल असं मला वाटतं.